आणि रोहनजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय दयानंदजी मडवी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पंचांचा सन्मान करूया. एक ऑफिशियल अंपायर या स्पर्धेमध्ये जोडले गेले. रोहनजी पाटील बोकडविडा MCA चे अंपायर आहेत. अगदी उत्तमरित्या त्यांची पंचांची भूमिका असते आणि आज चांगले डिसिजन हे पंचांचे राहिले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे दयानंदजी मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. धन्यवाद. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया आमचे स्कोरर पवनजी राठोड जे आमच्या समेत संपूर्ण दिवसामध्ये स्कोरिंग करताना पाहायला मिळालेत. अतिश मोकल यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पवनजी राठोड स्कोरर यांचा आपण सन्मान करायचा. आणि आई एकविरा इव्हेंट्स कॅमेरामॅन ओमकारजी पाटील यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. ओमकारजी पाटील आपण देखील या. ओमकारजी पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनिकेत घरात आपण देखील मंचावरती या. विशालजी मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आई एकविरा इव्हेंट कॅमेरामॅन यांचा सन्मान करूया. आणि त्यांच्यानंतर पुढचा सन्मान विपुलजी पाटील गावठाण संपूर्ण दिवसामध्ये आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले गेले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. आणि बक्षीस वितरण देखील आपण त्यांच्या आवाजातून जरूर ऐकणार आहोत. विपुलजी पाटील यांना मी विनंती करतोय चला आपला देखील सन्मान आपण स्वीकारा. कोणला अतिश मोकल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विपुलजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. आणि याच दरम्यान मेघनाथजी मडवी यांचं देखील आगमन झालं ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा पार पाडला गेला. आणि मेघनाथजी मडवी साहेब आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 दिवस आई एकविरा इव्हेंट लाईव्ह वाहिनी प्राप्त करण्यात आली अशी साहेब आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करू पुन्हा एकदा. आणि जाऊया विपुलजी पाटील सर आपल्या सोबत जोडतील ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकूया या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा. धन्यवाद संयम. आणि आजच्या मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपण संयमजी गरज यांचा आवाज ऐकला त्यांचा आपण विशेष सन्मान करतो. अक्षयजी मडवी यांच्या शुभ हस्ते संयमजी गरज यांचा विशेष आपण सन्मान करतो. मराठी भाषेवर त्यांचा प्रभुत्व अनेक सर्व नामांकित स्पर्धाची खबर करत असतात अशी आमचे यंगस्टर समालोचक संयमजी गरज यांचा आता इथे विशेष सन्मान केला जातो. चला चेरियाचे करण मडवी आपण व्यासपीठावर या. करण मडवी या. शुभम डाकी तसेच चैतन्य पाटील सज्जन मोकल या खेळाडूंना आपण इन्व्हाइट करतो. आपण या लगेच. चैतन्य पाटील टाकीगाव, करण मडवी चिरले, शुभम डाकी बोरकार आणि सज्जन मोकल बोरकार या 4 खेळाडूंना आपण इन्व्हाइट करतोय. तालुक्याने या संघातून खेळत असताना अनेक वर्ष गावदेवी गावठाण या संघातून ते खेळलेत. आज महाराष्ट्रातील अनेक नामांकित स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपण खेळताना पाहतोय. आणि त्या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यासाठी आपण मेघनाथ मडवी यांना विनंती करतोय. करण मडवी गावठाण आपण देखील या. करण मडवी चिरले यांचा आपण इथे विशेष सन्मान करतोय. गावदेवी गावठाण जिथे नाव आलं तिथे ते या मुलांनी आपला चांगला खेळ दिला. आणि आज गावठाण गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राबाहेर ज्यांनी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये नेल्या अशा सर्व गुणवान खेळाडूंचा ते विशेष सन्मान केला जातोय. चैतन्य पाटील टाकीगाव यंदाच्या टाकीगाव टेनिस क्रिकेटमधील किंवा रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला चैतन्य पाटील याचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. प्रचंड इन्फॉर्म आहे हा खेळाडू. तर शुभम डाकीला आपण इन्व्हाइट करतोय. गुजरातमध्ये जाऊन बिग बॅश या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारा शुभम डाकी याचा आपण इथे विशेष सन्मान करतोय. गावदेवी गावठाण संघातून खरं तरी ही मुलं खेळत असतात आणि चांगला त्यांचा खेळ नेहमी राहिला. सज्जन मोकल याला देखील आपण इन्व्हाइट करतोय. शुभम पाटील चिरले आपण देखील या. थोडे टीमने जर जवळ आले बोरकार तर बरं होईल. आणि भूमिका स्पोर्ट चिरले संघाचे खेळाडू थोडे जवळ या. सज्जन मोकलला आपण पाहतो. एक आक्रमक असा खेळाडू बोरकार टेनिस खेळमधील शुभम पाटील याचा आपण विशेष सन्मान करतोय.
चिरले टेनिसमध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून आता सध्या ज्या खेळाडूकडे आपण पाहतोय, गोलंदाजी आवडण्यासाठी एकदा जोरात लावलं होतं शुभमसाठी. काय कमालीचा त्याने स्पेल आज टाकलेत आणि येणारे खरं तर बेटर फ्युचर उरणचं म्हणून आपण शुभमकडे पाहणार आहोत. असं शुभम पाटील याचा विशेष सन्मान आपण करतोय. आणि हे होत असताना मी काल देखील म्हणालो की गावदेवी गावठाण संघाची स्थापना होत असताना बरेच खेळाडू आले, बरेच खेळाडूंनी खरं गावदेवी गावठाण संघ सोडला. पण असं खरं राजकारणामध्ये सुंदरसं वाक्य आहे की शाळेचं तर मुख्याध्यापक जर तुमचा खमक्या असेल ना तर विद्यार्थ्यांचं नवीन गरज असतो. आणि या खरं तर संपूर्ण गावदेवी गावठाण संघाला आतापर्यंत या सर्व यंत्रणा एकत्र आणले आणि गावदेवी गावठाण संघाला संपूर्ण तालुक्याने या संघामध्ये अव्वल दर्जा नेण्यासाठी ज्यांनी कसरत केली असं या यशस्वी संघाचा संघनायक करण महेश मडवी याचा आपण इथे विशेष सन्मान करतोय. अगदी मोठमोठ्या संघामध्ये खेळताना त्या या आपण टीमला पाहत असतो आणि गावदेवी गावठाण संघाचा खरं तर एक यशस्वी संघनायक म्हणून त्याच्याकडे पाहता असा करण महेश मडवी याचा इथे विशेष सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण वळूयात या स्पर्धेतील महत्वाच्या बक्षीस वितरणाकडे, जिथे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करत आहोत. अतिश मोकल यांचे शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस दिलं जाईल. या रेसिंग मध्ये खरोखर 3 खेळाडू होते, पण तिन्ही खेळाडूंचे पहिल्यांदा मी नाव घेईन. एक वेदांत डाके, शुभम पाटील. पण या सर्वांना खरं तर ओव्हरटेक करून ज्या गोलंदाजांना सर्वाधिक विकेट मिळवल्या असा चैतन्य पाटील ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, ज्यानं 5 विकेट मिळवलेत. चैतन्य पाटील ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. अतिशय चांगली कामगिरी केली, सर्वाधिक विकेट चैतन्याच्या नावावर राहिलेत. आणि या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज सतीश स्मृती गावदेवी गावठाण आयोजित मयूर स्मृती जसक आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस दिले जाते चैतन्य पाटील या खेळाडूला. तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हे देण्यासाठी आपण इन्व्हाइट करतो विशालजी मडवी यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस दिले जाईल, ज्यानं या स्पर्धेमध्ये 29 चेंडूंमध्ये 100 धावा कुठल्यात असा टीएमसीसी बोरकर संघाचा सज्जन मोकल ठरलाय. उत्कृष्ट फलंदाज 29 बॉल तो खेळला आणि 100 धावा त्याच्या पाहायला मिळाल्यात. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज या खेळाडूला आपण पाहू शकता. आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला टीएमसीसी बोरकर टीम. आपण या उपविजेता राहिला टीएमसीसी बोरकर संघ मयूर स्मृती चषक 2025. आणि अतिशय चांगली कामगिरी राहिली बोरकर संघाचे संघ मालक पाहायला गेला तर गुरु मस्कर. अनेक वेळा आपण पाहायला गेलं तर मितान शिलवे या नावानं करत बोरकर संघ खेळत असतो. आणि द्वितीय क्रमांक रोख रक्कम 12,500 रुपये आणि भव्य ट्रॉफी देऊन टीएमसीसी बोरकर या संघाला सन्मान केलं जाईल. आणि देण्यासाठी आपण इन्व्हाइट करतो ग्रुप ग्रामपंचायत चिलेचे विद्यमान सदस्य आकाश शंकर टकले यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं हे बक्षीस दिलं जाईल. 2 दिवसीय स्पर्धा होती. 2 दिवसीय स्पर्धेमध्ये आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यात आली. आणि 2 कॅमेरे कुठेच पाहायला मिळणार नाही, पण हे चांगलं असं आयोजन पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेमध्ये टीएमसीसी बोरकर, सज्जन मोकल, शुभम डाकी, गुरुनाथ मस्कर आणि संपूर्ण संघ पाहू शकता. उपविजेता राहिला 12,500 रुपये आणि भव्य ट्रॉफी देऊन त्यांना देखील सन्मान केला जातो. आणि या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वरद विनायक मडवी यांच्या वतीनं हा खरं टावर करण्यात आला. आणि एकच नाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज गाजलं. प्रत्येक गोलंदाजीच्या विरुद्ध ज्याच्या बॅट मधून षटकाराची भाषा बोलली गेली आणि तो तब्बल 36 चेंडू खेळला, 110 धावेच्या बॅट मधून आला आणि तो थांबलाच नाही. त्याचं नाव आहे करण महेश मडवी, त्याला या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि देण्यासाठी आपण अक्षय मडवी यांना इन्व्हाइट करतोय. एक टावर पॅन जो भरत विनायक मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांनी आपल्याला दिला. आणि हे देण्यासाठी आपण अक्षयजी मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
ज्या खेळाडूंना 36 बॉलमध्ये 110 धाबा कुठल्यात आणि सर्वाधिक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जातं आणि या खेळाडूला सन्मानित करण्यात येते. अतिशय चांगला असा खेळ पाहायला मिळाला. अनेक विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळतात. यंदा आपण ही स्पर्धा 2 दिवशीमध्ये पाहिली. पुढल्या वर्षी आणखीन भव्यदिव्य स्वरूपी या स्पर्धेला लागणार आहे. आणखीन तुम्हाला भव्यदिव्य स्पर्धा देखील पाहायला मिळेल आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन एकदा या संघात पराभूत झालाच नाही आणि या संघाचे पुरस्कर्ते अनिकेत गरज साबरकर यांना देखील आपण इन्व्हाइट करतोय. हरिचंद्र स्मृती क्रिस 11 आदिविक 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ ठरला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. रोख रक्कम 25,000 रुपये आणि चॅम्पियनची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मान केला जाईल. आणि हे देण्यासाठी ओंकार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मेघना शेठ मडवी यांना आपण इन्व्हाइट करतोय की आपल्या शुभ हस्ते या संघाला आपण सन्मान करावा. 2 आज आयकॉन घेऊन हा संघ खेळला. करण मडवी गावठाण आणि चैतन्य पाटील टाकीगाव हे 2 आयकॉन या संघामध्ये खेळलेत आणि कमालीचा खेळ या दोन्ही आयकॉनचा राहिला. संपूर्ण टीमने देखील तेवढीच मेहनत घेतली आणि पाहू शकतो आपण संपूर्ण संघ वन टीम वन ड्रीम एकाच नावानं अनेक वर्ष भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ खेळला आणि हा संघ सतीश स्मृती गावदेवी गावठाण आयोजित मयूर स्मृती चषक 2025